भाई जगदीशजी गायकवाड साहेबांचा देखील शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. खरं तर रायगडचा बुलंद आवाज म्हणून ज्याची ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांना आपल्या केवळ भाषणाच्या माध्यमातून आपल्या वक्तृत्वाच्या स्पर्धेच्या निमित्तानं मायची उपदार शाल, सुगंधाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. आणि यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय पंकजजी सोनवणे यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. तर पंकजजी सोनवणे अंपायर फर्स्ट बॉल अंपायर पहिला बॉल डेड बाईचा चौकार. यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय अशोकरावजी मोठे साहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. खरं तर आपला अमूल्य वेळ खर्च करून हे सर्व सन्माननीय पाहुणे आपल्याला सातत्यानं स्पर्धा कोणती असो ज्या पाहुण्यांचं सर्वाधिक महत्वपूर्ण योगदान असतं. तर अशोकरावजी मोठे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. तदनंतर पुढील सन्मान असेल आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण या मंचावरती पाहणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान हे आपलं परम कर्तव्य आणि हीच परंपरा इथे मात्र जोपासली जाते. खरं तर आयोजक आहेत आणि आयोजकांच्या माध्यमातून मात्र हा शुभ सन्मान आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतोय. यानंतर पुढील सत्कार असेल सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेब यांचा मात्र शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण देऊन मात्र साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेब यांचा हा शुभ सन्मान आपण या मंचावरती पाहतोय. त्यानंतर पुढील सन्मान सन्माननीय वाघमोडे साहेबांचा मात्र या ठिकाणी विशेष सन्मान या मंचावरती नक्कीच केला जाईल. खरं तर क्रिकेट म्हटलं तर वाघमोडे साहेबांची उपस्थिती ही नेहमीच आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. तर यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान. त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित लिजेंडरी क्रिकेटर आणि डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय दिनकरदादा पोपेटा यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. क्रिकेट या खेळासाठी सर्व काही अगदी विवडेनं स्वतः देखील एक खूप चांगले क्रिकेटर आहेत, एक अष्टपैलू खेळाडू आहेत, माजी संघनायक आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आज बांधकाम व्यवसाय क्षेत्रामध्ये आपल्या एक वेगळा ठसा उमटवणारं असं हे व्यक्तिमत्व सन्माननीय दिनकरदादा पोपेटा यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. डीजी कन्स्ट्रक्शन पोपेटा चे सर्व या पुढील सन्मान मंचावरती आपण करणार आहोत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे खंदे समर्थक प्रफुल्ल पडळकर यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि या दरम्यान जर आपण पाहिलं तर सन्माननीय वैभवजी विरकर साहेबांचं देखील शुभागमन या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतंय. युवा उद्योजक MRF टायर खारघर सन्माननीय
वैभवजी विरकर साहेबांचा देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री संदीपजी विरकर साहेब महाराष्ट्र पोलीस यांना देखील विनंती असेल आपणही मंचावरती यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. खरं तर अनेक विविध क्षेत्रातील सन्माननीय अतिथींचं आपण या मंचावरती शुभागमन पाहतोय. संदीपजींचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. तर सन्माननीय श्री वैभवजी विरकर साहेब, युवा उद्योजक एम-आर-एफ टायर खारघर. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलं गेलंय. त्या सन्माननीय वैभवजी विरकर साहेबांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती पाहतोय. हा शुभ सन्मान या मंचावरती पहा या ठिकाणी हजारे मॅडम हजारे मॅडमांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. असिस्टंट कमिशनर पोलीस हजारे मॅडमांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतंय. खरं तर आज जर पाहिलं तर मित्र परिवार वर्ग खूप मोठा आहे. भरतजी नरणवर साहेबांचा आपण विचार केला. सामना चालू ठेवायचा प्लीज. कळंबोली क्रिकेट म्हटलं तर शिस्तबद्धता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती होत आहे शुभागमन. हजारे मॅडम यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान शुभ आगमन या मंचावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस यांच्या माध्यमातून त्याचबरोबर पी-एस-आय रोशनजी कातारा साहेबांचा देखील या मंचावरती शुभ सन्मान शुभ आगमन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. खर तर आज अनेक सक्षम अधिकारी ज्यांच्या केवळ कार्यतत्परतेमुळे आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं सर्वाधिक महत्वाचं आणि मोलाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून नेहमीच राहिलंय. खाकी वर्दीतील देवमाणूस म्हणून ज्याची ओळख आहे, असे सदरक्षण आहे आणि खल निग्रह आहे हे ज्यांचं ब्रीदवाक्य आहे, अशा सन्माननीय या मंचावरती आपल्याला शुभ सन्मान नक्कीच पाहायला मिळतोय. या मंचावरती केला जातोय. खरं तर ही ओळख आहे. गेली अनेक वर्ष सातत्यानं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषकाचं आयोजन हे या मैदानावरती केलं जातं आणि या सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा ही नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या वर्षांचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे समाजाच्या माध्यमातून ज्यांचं अतिशय अमूल्य योगदान राहिलंय. कारण आज आपण जे निरोगी आयुष्य जगतो, या निरोगी आयुष्य जगण्यापाठीमागे ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्वाचं योगदान आहे, अशा सफाई कर्मचाऱ्यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. खरं तर आपण
फक्त आपल्या घराची स्वच्छता करतो, परंतु आपल्या संपूर्ण परिसराची, आपल्या संपूर्ण शहराची स्वच्छता करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं, जेणेकरून जर आपण पाहिलं तर ज्यामुळे खरं तर आपण आज निरोगी आयुष्य जगत आहोत. कोरोनासारख्या अतिशय भीषण काळामध्ये देखील ज्यांचं सर्वाधिक महत्त्वाचं योगदान राहिलं, या सर्व महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर आमच्या मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे, की आपण एक-एक करून सर्व आमच्या सफाई कामगारांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे आणि जी एकमात्र महिला सफाई कर्मचारी आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मॅडमांना विनंती करतो, हजारे मॅडमांना, की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं आपल्या विभागाची, आपल्या भागाची आणि आपल्या शहराची काळजी ज्यांच्या माध्यमातून घेतली जाते आणि आज आपण जे स्वच्छ आणि निरोगी आयुष्य जगतो, या पाठीमागे स्वच्छता दूत म्हणून अगदी नगरपालिकेने देखील त्यांचा सन्मान केला. अशा या स्वच्छता दूतांचा खऱ्या अर्थानं आपण शुभ सन्मान या मंचावरती करणार आहोत. ही ओळख राहिली आहे या स्पर्धांच्या आयोजकांची, की समाजाच्या माध्यमातून ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं, त्या सर्वांचा सन्मान मात्र आपण या मंचावरती पाहिला. अगदी ज्येष्ठ क्रीडा रसिकांचा असो, त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर ज्यांचं समाजासाठी सर्वाधिक मोलाचं योगदान राहिलं, अशा सन्माननीय पाहुण्याचा मात्र विक्रमजी पवार साहेब, लिजेंडरी क्रिकेटर 40 प्लसच्या माध्यमातून कळंबोलीचं प्रतिनिधित्व सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून केलं जातं. या सर्व सफाई कामगारांचा मात्र या ठिकाणी विशेष सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. तर या ठिकाणी सभापती सन्माननीय विकासजी गरज साहेब, त्याचबरोबर नानासाहेब मगदूम आणि रावसाहेब बुधे या सन्माननीय पाहुण्यांचं देखील शुभागमन आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतंय. खरं तर कळंबोलीमध्ये दर्जेदार क्रिकेट स्पर्धा प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे आणि या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेमध्ये मात्र या सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. माजी सभापती सन्माननीय विकासजी घरत साहेब, त्याचबरोबर नानासाहेब मगदूम आणि रावसाहेब बुधे या सन्माननीय पाहुण्यांचं देखील या मंचावरती होत आहे शुभागमन. त्याचबरोबर इथे मात्र सन्मान या सर्व सफाई कामगारांचा एक विशेष भेट वस्तू देऊन मानाचा आणि सन्मानाचा फेटा मात्र या सर्वांच्या डोक्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या सर्व सफाई कामगारांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. आणखीन एक दिग्गज व्यक्तिमत्व माजी सभापती पनवेल महानगरपालिका सन्माननीय विकास शेठ गरज साहेबांचा या ठिकाणी शुभागमन या मंचावरती, त्याचबरोबर आदरणीय रावसाहेब बुधे आणि त्याचबरोबर नाना मगदूम या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती होत आहे शुभागमन. मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती मात्र आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते आणि हीच तर खऱ्या अर्थानं ओळख आहे. कारण भरतजी नारायणवर साहेब म्हटलं तर मैत्रीच्या माध्यमातून एक खूप मोठा परिवार त्यांनी उभा केलाय आणि हा परिवार किती मोठा आहे याची प्रचिती मात्र या मंचावरती उपस्थित या सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीनं. तर या ठिकाणी आम्ही भरतजी नारायणवर साहेब प्रमुख आयोजक यांना विनंती करतो, की आपण आपल्या शुभ हस्ते हजारे मॅडमांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. खरं तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं सर्वाधिक महत्त्वाचं आणि मोलाचं काम ज्यांच्या सक्षम हातामध्ये आहे आणि त्यानंतर मात्र आपण आणखीन एक शुभ सन्मान या ठिकाणी नक्कीच करणार आहोत. खरं तर आज आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक सण, उत्सव
हा आनंदाने साजरा करतो. कारण हा खाकी वर्दीतील देवमाणूस हा आपल्यासाठी नेहमी सदैव तत्पर आहे. सदैव आपल्या पाठीशी उभा आहे. यानंतर सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ सन्मान ज्यांचं या ठिकाणी झालंय, त्यांच्या डोक्यावरती मात्र हा मानाचा आणि सन्मानाचा तुरा. त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय पी-एस-आय रोशनजी कातारा साहेबांचा देखील यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान इथे केला जातोय. मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती आणि या सर्व पाहुण्यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा. खरं तर विपरीत परिस्थितीमध्ये देखील आपली कार्यक्षमता कुठल्याही प्रकारे त्याचबरोबर सन्माननीय दैफळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. साहेबांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या पुढील सन्मान आपण घेणार आहोत. सन्माननीय विकास शेठ घरत साहेब, सभापती पनवेल महानगरपालिका यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा आपण या ठिकाणी करणार आहोत. 22 2 ओव्हर 22 3 विकेट 22. त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय नानासाहेब मगदूम यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती करावा. आयोजकांना ही विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मात्र मंचावरती करायचा आहे. नानासाहेब मगदूम खरं तर कामोठे शहरातील व्यापारी संघटना आणि त्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब मगदूम यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती केला जातोय. यानंतर पुढील सन्मान असेल आदरणीय रावसाहेब बुधे साहेबांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि यानंतर मात्र अभिषेकजी पवार आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान आपण इथे करणार आहोत. तर अभिषेकजी पवार, अभि पवार यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान आपण या मंचावरती पाहतोय आणि त्यानंतर पुढील सन्मान आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय नानासाहेब भानुसे यांचा देखील विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल. नानासाहेब भानुसे तर नानासाहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान आपण या मंचावरती पाहतोय. खरं तर अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि या सर्व आयोजकांच्या माध्यमातून मात्र ही परंपरा या ठिकाणी जोपासली जाते. खरं तर सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि समालोचनाची नक्कीच सर्वाधिक महत्वाचं आहे. यानंतर दैफळे साहेब जे आमच्या मंचावरती उपस्थित आहेत, त्या सचिनजी दैफळे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय सुनीलजी जानकर साहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. प्रमुख आयोजक भरतजी नारायणवर साहेब यांच्या शुभ हस्ते सचिनजी दैफळे साहेबांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. हा शुभ सन्मान आपण मंचावर पाहतोय. त्यानंतर आमच्या मंचावर उपस्थित संदीपजी विरकर यांचा देखील शुभ सन्मान आपण या मंचावरती पाहणार आहोत. खरं तर मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती आहे. हा संपूर्ण मित्र परिवार वर्ग आहे. सातत्यानं समाजाशी निगडीत असणारे हे व्यक्तिमत्व आहेत. समाजसेवा असो, समाजकारण असो, राजकारण असो या प्रत्येक क्षेत्रातील सन्माननीय पाहुणे मात्र आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतात. या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण पुन्हा एकदा करूयात. शब्द सुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सामना मैदानावरती सुरू आहे. परंतु विनंती असेल यापुढील सामना आणि त्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचंय. जय मल्हार फोर्स फिटनेस विरुद्ध आदित्य प्रिया रिया
स्पोर्ट्स या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, की आपण टॉससाठी इमिडिएटली रिपोर्ट करायचं आहे. कारण सन्माननीय पाहुणे ज्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आहे, तर या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. त्यामुळे विनंती असेल, की आपण इमिडिएटली रिपोर्ट करायचा टॉस या ठिकाणी केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चौकाराचा इशारा येतोय. मिळतील चावा 4 चौकार. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं सर्व सन्माननीय पाहुणे ज्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवली, आमच्या विनंतीला मान दिला. त्याबद्दल सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आपण करूयात मनःपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. परंतु स्पर्धा 2 दिवसीय आहे आणि अगदी या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यादरम्यान देखील या सर्व सन्माननीय पाहुण्यांना आपण या मंचावरती पुन्हा एक वार उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पाहणार आहोत. तर सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. चला जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघाच्या संघनायकांना विनंती आपण इमिडिएटली रिपोर्ट करायचा आहे. आदित्य प्रिया किंजल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ मात्र या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर कव्हर्समध्ये हा चेंडू जरूर खेळला जातोय. कव्हर आणि मिड ऑफच्या मधून हा चेंडू काढण्याचा प्रयत्न होता. सिंगल मात्र धावफलकावरती आले. 5 गडी बाद आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा. 29 रन्स ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर मात्र तब्बल 1 षटकाचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहे. परेश इलेव्हन विरुद्ध शिवस्वराज्य या दोन संघादरम्यानची लढत. तर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय विकासजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर एक आणखीन एक रंगतदार लढत असणार आहे. फाईट ऑफ द मॅच, फाईट ऑफ द टुर्नामेंट. आदित्य प्रिया या संघानं मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 30 धावा. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. प्रति षटक 10च्या सरासरीनं आघाडीचे 5 फलंदाज गमावल्यानंतर मात्र 30 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. तर जाऊया 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 आघाडीचे फलंदाज खरं तर गमावले गेले. थोडंसं मानसिक दडपण आहे. परंतु या मानसिक दडपणाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ मात्र मैदानावरती करावा लागेल. 40 ते 45 धावा जर धावफलकावरती उभारल्या गेल्या, तर 4 षटकांमध्ये ही एक आव्हानात्मक धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर शिवस्वराज्य हा संघ आज मात्र संपूर्ण ताकदीनिशी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय. संघनायक ओमकार आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक चौथं षटक हाताळत असताना. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. इनसाइड आउटचा फटका. अक्षय आहेत आय थिंक स्ट्रायकिंग एंडला. खरं तर अक्षयचा आपण विचार केला. एक चौकार त्याच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं आणि संघाच्या डावाला सावरण्याचं काम मात्र आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून करत असताना. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरकलाय. 5 गडी बाद 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खरं तर मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन या मंचावरती आपल्याला पाहायला मिळालं. एक अतिशय प्रेमळ आणि अतिशय मी म्हणेन दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब युवा उद्योजक
यांच्या माध्यमातून पुरस्कृत ही दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 ची स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची आणि स्पर्धा कळंबोलीच्या अभिमानाची. ही स्पर्धा मात्र आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. इथे स्ट्राईक रोटेट होणार का? अवांतरचा फलंदाज बाद. येस, इट्स अ वाईड आणि विकेट. फलंदाज गमावला गेलाय. आणखीन एक विकेट 6वा फलंदाज इथे बाद होतोय. परेश 11 संघाचा. तर या ठिकाणी आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. खरं तर स्ट्राईक रोटेट करण्याचा माणूस होता. आतापर्यंत एक चौकार ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आलाय तो अक्षय. यावेळेस मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतं. अक्षय भुसारे नटनामधना जादूगर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. परंतु आता जबाबदारी आली आहे फलंदाजी करण्याची आणि अंतिम षटक हाताळत असताना शिवस्वराज्य संघाचा संघनायक ओमकार मात्र आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला इनसाइड आउट पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूचा पाठलाग करतायत. अगदी सीमा रेषेच्या आतमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. तर आणखीन एक चौकार, चौकार नंबर दुसरा अक्षयच्या बॅटमधून अक्षय भुसारे यांना पुन्हा जादूगर कळंबोली क्रिकेटचा. आणि यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मधल्या यष्टीच्या समोर सापडतोय फलंदाज. पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथून मात्र परतावं लागेल. आणखीन एक विकेट गमावलाय. विकेट नंबर 7. 7वा फलंदाज बाद होतोय. तो परेश 11 संघाचा. पाहतोय 7 आघाडीचे फलंदाज गमावलेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. इथून या धावसंख्येला 45 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. यावेळेला गॅपमध्ये चेंडू ढकललाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. दुसरी धाव धावफलकावरती. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का? तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या 3 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 7 गडी बाद 41 धावा धावफलकावर. 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. नवीन फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आपल्या फलंदाजीचं प्रावीण्य दाखवत असताना मात्र प्रवीणनं पहिल्या चेंडूवरती 3 धावा एकवटल्यात. 41 धावा धावफलकावरती आल्यात. आणि या शेवटच्या चेंडूवरती जर का फलंदाजाच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आला 45 प्लस धावा जर धावफलकावरती पाहायला मिळाल्या, परंतु इथे आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा मानस, पंचांचा इशारा, येस इट्स आउट. 8वा फलंदाज इथे मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये गमावलाय. पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त. एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली जाते. तर खेळाचा पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. उत्तर अर्धाकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी विनंती असेल, खेळाडू कक्ष खाली करायचा आहे. फलंदाजी करणारा संघ त्या ठिकाणी उपस्थित असेल. बॅटिंग टीम आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर असेल आणि तिथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण लाईन अप करून दाखल व्हायचं आहे. परेश 11 संघ. हो. सन्माननीय हेमंतजी मोढे साहेब, असिस्टंट डायरेक्टर ऑफ सेंटर फार्मा यांचा मात्र या ठिकाणी शुभागमन या मंचावरती होतंय. तर त्यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. तर मान्यवरांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. इथे मात्र हा शुभ सन्मान या मंचावरती खरं तर मगाशी देखील आपण या मंचाला
अनेक जे प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांना विनंती आहे, की आपण खाली करायच्यात खुर्च्या. खेळाडूंसाठी मोजक्या 11 खुर्च्या त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून दुसरा कोणीही त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही. तर फलंदाजी करणारी टीम प्लीज. जरायला है नष्टार सर्वांचा भारी असं खरंच आहे बघा तुळशी दुनिया सारी 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 तर पुढील लढतीचा नाणेफेकीचा कौल झालाय. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, की आता आपण थोडंसं घाई करायची आहे. कारण अगोदरच जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये विकेट थोडीशी ओलसर असल्यामुळे उशिरा सामन्यानं सुरुवात झाली. परंतु आतापर्यंत प्रत्येक संघाचं सहकार्य हे एक अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं राहिलंय. खरं तर या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आदरणीय भरतजी नारायणवर साहेब, युवा उद्योजक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर समाजाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सातत्यानं समाजाशी निगडीत असणारं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि एकंदर जर पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत त्यांचं काम आहे आणि सातत्यानं जर पाहिलं तर कोरोनासारख्या भीषण कालावधीमध्ये मात्र या आपल्या विभागाचा अनेक गरजूंना आणि गरजवंतांना त्यांच्या माध्यमातून खूप सारी मदत राहिली आणि अगदी मैत्रीचा जर आपण विचार केला तर आजही त्यांचे काही क्लासमेट्स आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या समवेत कार्यरत असताना पाहायला मिळतात. यावरून समजतं की साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे, अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. नेहमी चेहऱ्यावरती त्यांच्या एक स्माईल आपल्याला पाहायला मिळते आणि सातत्यानं जर पाहिलं तर प्रत्येकाशी संपर्कामध्ये राहतात. त्यांचा संपर्क खूप मोठा आहे आणि आज या मंचावरती उपस्थित असलेल्या सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीने याची जाणीव ही आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. खरं तर एक असं व्यक्तिमत्व ज्यानं अथक परिश्रम सातत्यानं केले आणि या अथक परिश्रमाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं, तर त्यांचा मात्र आपल्याला या ठिकाणी आज यशाच्या उंच शिखरावरती पाहायला मिळतात. तर पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. विजयासाठी लक्ष्य उभारलं गेलं. 41 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. खरं तर एक सन्मानजनक धावसंख्या जरूर या ठिकाणी उभारली गेली. पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर थोडासा उशिरा या स्पर्धांना सुरुवात झाली. काल ज्यावेळेला
ही विकेट पाहिली, त्यावेळेला असं वाटलं, की कदाचित उद्या यावरती स्पर्धा खेळवणं शक्य आहे की नाही? परंतु एकंदर जर विचार केला तर अथक परिश्रम घेऊन या सर्वच आयोजकांनी मात्र अगदी काल रात्री उशिरापर्यंत या विकेटला ड्राय करण्याचा प्रयत्न केला. विविध टेक्निक्सच्या माध्यमातून काही वेळेला फायरचा उपयोग करून देखील या ठिकाणी ही विकेट ड्राय करण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून आमचे जे प्रमुख आयोजक आहेत, त्यांनी मात्र खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि अगदी सकाळी साधारणतः 9:30 पावणे 10च्या दरम्यान ही विकेट खेळण्यासाठी तयार करण्यामध्ये सर्वाधिक मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा हा आयोजकांनी उचलला. खरं तर त्यांच्या मेहनतीला सलाम आहे. त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांना सलाम आहे आणि त्यामुळेच ही स्पर्धा मात्र थोडीशी उशिरा का होईना, परंतु सुरू झालेली आहे आणि सुरळीत सुरू असणारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता कव्हर आणि मिड ऑफच्या मधून टायमिंग इथे पाहायला मिळतंय. किशोर सरांच्या बॅटमधून निघाला हा आणखीन एक दर्जेदार चौकार. सर सर भरत साहेब नरनवरावच आहे तुझा करा त्यांच्या साऱ्या घरात चोखून बचाव नंबरा आई बाबाची स्वप्ने त्यांनी केली हो पूर्ण आई बाबाची स्वप्ने त्यांनी केली पूर्ण. अशा भरत साहेबांना जुळते ग पोलिसांनी अशा भरत साहेबांना जुळते ग पोलिसांनी. तर आमच्या या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आदरणीय भरतजी नारायणवर साहेब यांचा गुणगौरव करणारं हे गीत मात्र आपण पाहिलं आणि या गीताचे बोल आपल्याला सर्व काही सांगून जात आहेत, की हे व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे आणि या व्यक्तिमत्वाचा या समाजामध्ये किती मानाचं आणि सन्मानाचं स्थान आहे. अशा या दिग्गज व्यक्तिमत्वाचा मात्र या मंचावरती आपण नक्कीच शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती धावा धावफलकावरती आल्या आहेत. बिनबाद 9 धावा. खरं तर प्रतिषटक 10 पेक्षाही जास्तच्या सरासरीनं इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग सुरू असताना मात्र विकेट्स येणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला धावा डिफेंड करायच्या असतील, तर विकेट्स मिळवणं गरजेचं आहे. परेश इलेव्हन संघाचा विचार केला, यावर्षी खूप चांगल्या फॉर्ममध्ये किशोरची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपण पाहिले आहे. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज गणेश तलवार. अगदी एखादी तलवार चालावी तशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅट इज अ लीडिंग एज आणि पहिला फलंदाज इथे मात्र गमावला. तो शिवस्वराज्य संघानं. दगडी चांगल्या चित्रपटाला खायचं खायचं उसने श्लोक राजमाता हिल देवी चषक है भारी 2024 गाजवणार आमची संकलय भारी कमी कशाची नाही त्यांना दिलदार भारी कमी कशाची नाही त्यांना दिलदार भारी असं फरक सर्वांना जोडते दुनिया सारी. तर या शीर्षक गीतानंतर मात्र पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने वळूयात. खरं तर स्वतः संघनायक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आहे. ओळखला दुसरं षटक म्हणजे एल-आय-जी-एन आणि एल-आय-जी-एन कडनं ज्यावेळेला मारा होतो, त्यावेळेला डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी ही सर्वाधिक उपयुक्त विकेट मानली जाते. त्यामुळेच की काय स्वतःला प्रमोट केलंय. खरं तर परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये, परंतु इथे मात्र लोअर फुल टॉसचा चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक, स्क्वेअर लेग पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. बीमर संबोधला गेला आणि 1+1 एकूण 2 धावांचा बोनस मिळत असताना धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. 1 गडी बाद 11 धावा.
तर आणखीन एक सिंगल मात्र धावफलकावरती येते. खरं तर पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेला धावा उभारल्या जात होत्या त्यावेळेला सन्माननीय पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती पाहत होतो आणि यानंतर मात्र या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली ही सलामीची जोडी गणेश लवकर बाद झाला. खरं तर गणेशकडनं नेहमीच अपेक्षा केल्या जातात. गणेश तलवार जो मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, परंतु इथे मात्र ओमकार गणेश बाद झाल्यानंतर ओमकार मैदानाच्या आतमध्ये आल्यात. एक लोअर फुलटॉसचा चेंडू होता जो कमरेच्या उंचीच्या वर, ज्या चेंडूला मात्र भीमर चेंडू संबोधला गेला आणि त्यामुळे फलंदाज अजूनही आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती आल्यात 1 गडी बाद 12. नाही आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. ड्राईव्ह काढायचा प्रयत्न बॅटीचा लीडिंग एज आणि इथून मात्र परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा फलंदाज गमावलाय. तो शिवस्वराज्य संघात. भारी प्रेक्षक जमले बघाया सारी क्रिकेटचे सामने रंगले भारी प्रेक्षक जमले बघाया सारी नियोजन मानाचा त्या हो भरत साहेबांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या शखाई हो मानाचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या शखाई हो मानाचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या शखाई हो मानाचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या शखाई हो मानाचा. तर आणखीन एक फलंदाज या ठिकाणी मात्र गमावला गेलाय. पहा अशा प्रकारे जर तुम्ही विकेट्स गमावत राहिलात तर मात्र जो सहज सोपा वाटणारा सामना आहे, तो कुठेतरी तुम्हाला अडचणीमध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज असं आपण म्हणतो. 1.4 षटकांचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. परंतु या 12 धावा उभारत असताना मात्र 2 आघाडीचे फलंदाज हे नक्कीच या ठिकाणी गमावले गेलेत. किशोरचा विचार केला तर 6 चेंडूंचा सामना केलाय. 8 धावांचं योगदान राहिलंय. अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. म्हणजे इथे एक मोठा फटका सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतो, परंतु लाईन मिस केली गेली आहे. यष्ट्यांचा अचूक वेध आणि फलंदाज मात्र होतोय त्रिफळाचीत बाद. आणखीन एक फलंदाज गमावलाय तो शिवस्वराज्य संघानं. भारत भर साहेब लाभल्या आयोजक चषकाला चौदा पाठीशी हो खंबीर सलाम त्यांच्या कार्याला भर साहेब लाभल्या आयोजक चषकाला प्रेक्षक राजा चुकला सारा सामने क्रिकेटचे पाहायला आमचे भारत साहेब आहेत भारी ओळखते त्यांना दुनिया सारी आमचे भरत दादा आहेत भारी ओळखते त्यांना दुनिया सारी आयोजक मानाचा या हो भरत साहेबांचा श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या शखाई हो मानाचा. व आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावला जातोय. अवघ्या 12 धावा धावफलकावरती आल्या असताना आघाडीच्या दोनही गोलंदाजांना मात्र कमालीचा स्पेल इथे हाताळला गेलाय. खरं तर या मैदानावरती कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही आणि या अनुषंगाने जर पाहिलं तर मात्र आघाडीचे 3 फलंदाज गमावले गेले. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. परंतु जोपर्यंत किशोर मैदानावरती आहे, मी म्हणेन विजयाच्या आशेचं एक किरण हे किशोरच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल आणि अगदी परेश इलेव्हन संघाला देखील हे माहीत आहे. या दरम्यान आपण पाहतोय मंचावरती सन्माननीय विक्रमजी पवार साहेबांचं देखील शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय. एक लेजेंडरी क्रिकेटर आहेत. आज देखील कळंबोली क्रिकेटमध्ये सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो आणि कळंबोली 40+ संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मात्र खूप दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतो. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न पाहूया. ही विकेट महत्वाची आहे आणि इथे जर का विकेट आली तर मात्र शिवस्वराज्य संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. हे माहीत होतं. झेल कंप्लीट केलाय. फलंदाज किशोर बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट. रायगड जिल्ह्याशी क्रिकेट खेळाचा नाता जन्मो जन्माचा दगडी चाळ मित्र मंडळाने केला आयोजन मानाचा उत्सव भरलाय क्रिकेटच्या सामन्यांचा या कळंबोली शहरात हे सुंदर आयोजन साक्ष देतय दिमाखात मोठे मोठे खेळाडू येतील भारी
लांब लांब चौकार षटकार मारी असे मोठे मोठे ते खेळाडू भारी. आणखीन एक फलंदाज चौथा गडी मात्र या ठिकाणी गमावला गेला. धावफलकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. 4 गडी बाद. 12 ही धावसंख्या धावफलकावरती. यावेळेला मात्र अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा केला आणि तिथून मात्र हा चेंडू वळण घेताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू झपकन शरीराच्या दिशेने येतोय. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होत नाही आणि येणाऱ्या प्रत्येक निर्धाव चेंडूनं इथे मात्र जो दबाव आहे, तो दबाव आपल्याला पाहायला मिळतोय शिवस्वराज्य या संघावरती. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न. खरं तर जो मानसिक दडपण आहे, तो दडपण आता मात्र या तळातील फलंदाजांच्या फलंदाजीवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सहज सोपा सामना होता. सुरुवात अपेक्षेप्रमाणे होऊ शकली नाही. किशोर एकमात्र खेळाडू ज्यानं खेळ मैदानावरती साकारण्याचा प्रयत्न केला. परंतु किशोर बाद झाल्यानंतर ज्या विजयाच्या आशा होत्या, त्या आशा मात्र कुठेतरी निवळल्याचं चिन्ह आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. आणि गोलंदाज देखील आपल्या षटकामध्ये फार काही प्रयत्नशील पाहायला मिळत नाहीये. केवळ निर्धाव चेंडू कशा पद्धतीने फेकता येतील, दबाव कशा पद्धतीने बनवता येईल. कारण 13 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन मात्र उरतंय. ते येणारे 7 चेंडू आणि 29 धावांची गरज. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 29 धावांची मात्र या ठिकाणी अजूनही गरज हा सामना जिंकण्याकरता. खरं तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल हे आपण नेहमी म्हणतो. परंतु इथे जर पाहिलं तर प्रवास पुढचा, इथून पुढचा प्रवास हा शिवस्वराज्य संघाचा थोडासा खडतर असणार आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. ही विविधता आहे, ही व्हेरिएशन आहे. हे गोलंदाजीचं प्रमुख धारदार अस्त्र आहे. षटक समाप्त होतंय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 4 गडी बाद 13 धावा. पहिल्या फेरीतील दुसरी लढत थोडंसं उशिरा सामन्यानं सुरुवात झाली. खरं तर आयोजकांचं कौतुक या ठिकाणी नक्कीच करावं लागेल. संभाजी घोरपडे असतील, त्यानंतर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार वर्ग ज्यामध्ये ओमकार आहेत. या सर्वांची मेहनत मात्र आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. कारण स्पर्धा यशस्वी करायची म्हटलं तर त्यासाठी तन, मन आणि धन या 3 गोष्टींची प्रामुख्यानं गरज असते आणि यापैकी या मैदानावरती प्रत्यक्ष येणं अगदी सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक मी म्हणेन लवकर जर कोण या मैदानावरती आलं असेल तर ते आमचे आयोजक होते आणि त्यांनी विकेटचं एकंदर पाहणी केली. अगदी काल रात्री उशिरापर्यंत देखील या विकेटला बनवण्याचं काम सुरू होतं. थोडासा ओलसरपणा होता. स्पर्धा होतील की नाही हा प्रश्नचिन्ह होता. परंतु या प्रश्नाचं उत्तर मात्र आमच्या आयोजकांना दिलं. ही स्पर्धा सुरळीतपणे सुरू झाली आहे. गोलंदाज आहे रामजी. अंतिम षटक घेऊन 6 चेंडू 29 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आलेल्या सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये हे आता मात्र ओळखलंय परेश इलेव्हन संघाच्या गोलंदाजांनी. नवीन फलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळतात. रामजी गोलंदाजी करत असताना फारसं म्हणेन प्रयत्न इथे नक्कीच गोलंदाजांचा कोणत्याही प्रकारे विकेट मिळवण्याचा नाहीये. केवळ धावा रोखून हा सामना जिंकता येऊ शकतो. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला 2 एकेरी स्वरूपाच्या धावा आल्यात. इक्वेशन आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 27 धावांची गरज. यावेळी जोरदार फटका जरूर लगावला गेलाय. विराज चेंडू जज करतायत. पण तो थोडासा चेंडू क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. आणखीन एक एकेरी स्वरूपाची धाव. आता केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी आहे. कारण 3 चेंडू झालेत आणि 3ही चेंडूवरती मात्र फक्त एकेरी स्वरूपाच्या धावा आल्यात. आणखीन एक डॉट बॉल. सिंगल नंतर जे प्रेशर बिल्डअप झालं होतं 3 चेंडू 26 धावांची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये आणखीन एक डॉट बॉल. केवळ औपचारिकता बाकी. सामना खरं तर एकतर्फा केला. आघाडीच्या दोनही गोलंदाजांना 3 षटकं हाताळली. आणखीन एक डॉट बॉल. लगातार 2 डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू शिल्लक. केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये. यानंतरची होणारी लढत बिग फाईट असणार आहे. जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश विरुद्ध आदित्य प्रिया किंजल स्पोर्ट्स कळंबोली.
या दोन ताकदवर संघादरम्यान आणि याचबरोबर हा सामना मात्र इथे जिंकलाय विजेत्या संघाचा आपण करूयात हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट नन्ना मुन्ना जादूगर आणि ज्याची जादू मात्र या मैदानावरती पाहायला मिळाली अक्षय भुसारे ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. फलंदाजी आणि गोलंदाजी दोनही क्षेत्रामध्ये मात्र कमालीची कामगिरी राहिली आहे.